आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण होत असल्याची कबुली अजित पवारांनी दिली आहे। लवकरच गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील असेल असंही अजित पवार म्हणाले। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? या ठिकाणी अजित पवारांनी कबूल केलंय की राज्याच्या आर्थिक पातळीवर या ठिकाणी ओढाताण सुरू आहे, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी राज्य सरकारची पत्रकार परिषद होती त्यामध्ये देखील स्पष्ट केलेलं आहे की राज्याची आर्थिक ओढाताण सुरू आहे। मात्र अर्थ खातं हे रुळावर आणण्यासाठी किंवा आर्थिक बाजू रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारचे देखील प्रयत्न सुरू आहेत आणि ज्या खात्यांकडून महसूल मिळतो, अर्थात महसूल विभाग असू दे किंवा राज्य उत्पादन शुल्क असू दे, या विभागांना एक टार्गेट सुद्धा देण्यात येणार आहे। अशा पद्धतीची माहिती ही अजित पवारांकडून देण्यात आलेली आहे। त्यासाठी आठवड्यामधून एक दिवस या सर्व खात्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या बैठका घेतल्या जातील आणि एक त्यांना टार्गेट देऊन महसूल कसा गोळा करता येईल। अगदी नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि शिवसेना बाजी मारेल असं म्हणतात संजय गायकवाड। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड। मोठ्या प्रमाणात गाजली। या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीतले नेते भिडलेले पाहायला मिळाले। तानाजी मुरकुटे असतील आणि तुमचं द्वंद्व युद्ध सुरू होतं। 21 तारखेला आता निकाल आहे, काय वाटतं शिवसेना जिंकणार का तुमच्या जिल्ह्यामध्ये? या ठिकाणी 20 तारखेला हिंगोली शहरावरती आणि कळमनुरी शहरावरती हा शिवसेनेचा भगवा फडकवणार आहे, हा मला ठाम विश्वास आहे। कारण की तिथलची मायबाप जनता, सर्व मतदार बांधव या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले आहेत। परंतु ज्या पद्धतीने तुमच्या घरावरती सर्च ऑपरेशन संपूर्ण झालं निवडणुकीच्या वेळेस, आरोप झाले 50 खोक्यांचे, तुम्ही गद्दार आहात असा देखील उल्लेख तुमच्याच मित्रपक्षाच्या आमदारांकडनं झाला। या सगळ्या संदर्भात तुम्ही तक्रार कुठे नोंदवली का तुमच्या पक्षश्रेष्ठ? असं वाटतंय की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याच्या नंतर असे आरोप प्रत्यारोप हे लोक करत असतात। पण या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की संतोष बांगरचं काम काय आहे आणि संतोष बांगरच्या पाठीमागे त्या ठिकाणची मतदार मायबाप जनता आहे। परंतु तुम्ही निवडणुकीला मतदानाला ज्या दिवशी जात होता त्या दिवशी मतदानाच्या दिवशी तुम्ही गोपनीयतेचा भंग देखील केला, अशा पद्धतीचे आरोप झाले। मोबाईल आतमध्ये घेऊन गेला, मतदारांना तुम्ही इन्फ्लुएन्स केलं, मतदारांना कशा पद्धतीने मतदान, त्याच्यावरती तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला। भाजपचे सर्वच नेते मंडळी यावरती नाराज आहेत, तुटून पडलेत तुमच्यावर। मला असं वाटतं की कितीही तुटून पडले तर संतोष बांगरला काही फरक पडणार नाही, कारण की मी कर्तव्य बजावलंय। त्या ठिकाणी मी माझं मतदान करण्यासाठी गेलो, त्या ठिकाणी ती महिलाचं मतदान झालं नाही आणि माझा नंबर लागला आणि त्या महिलेने मतदान केलं, झालं म्हणून तिला सांगितलं। म्हणजे काय तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मी गुन्हा केलेला नाही, फक्त मतदान झालं म्हणून तिला बाहेर जा म्हणणं म्हणजे हे काही गुन्हा नाही। परंतु महायुतीमध्ये असताना भाजपच्याच आमदारांकडनं तुम्हाला अशा पद्धतीचं टोकाची टीका टिप्पणी तुमच्यावरती होते, तुमच्या घरावरती सगळीकडे तुमच्या व्यवसायावरती रेड होता, पैसे आहेत काय एवढी चेकिंग होते। महायुतीमध्ये असून देखील एवढा अविश्वास एखाद्या महायुतीतल्या आमदारावरती असणं हे कितपत योग्य आहे सरकार निवडणुकीच्या काळामध्ये? मला असं वाटतं की हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, त्याला संतोष बांगर सक्षम आहे। परंतु आता जिल्ह्यामध्ये धोबीपछाड होणार का? ज्या पद्धतीने भाजप, ज्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभा घेत संपूर्ण प्रचार केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा, धोबीपछाड होणार का या मतदानाच्या दिवशी? मला असं वाटतं की TV 9च्या माध्यमातूनच आपण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवचाल की त्या ठिकाणी काय झालंय, कोणी कुणाला धोबीपछाड मारली आणि निश्चित मला माहीत आहे की